नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील महान समाजसुधारक आणि क्रांतिकारी विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनच त्यांनी समाजातील अन्याय आणि जातीभेद जवळून अनुभवला होता. 1848 मध्ये त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत पुणे येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळामध्ये मुलींचे शिक्षण पाप मानले जात असे, पण त्यांनी धाडसाने समाजाला आव्हान दिले. तसेच त्यांनी शूद्र, अतिशूद्र आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षणाची दारे उघडली. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजामध्ये समानता, बंधुता आणि न्यायाचा संदेश दिला. महात्मा फुले यांनी गुलामगिरी सारख्या ग्रंथातून सामाजिक अन्यायावरती कठोर प्रहार केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे समाज सुधारणा आणि शिक्षणासाठी समर्पित होते. म्हणूनच त्यांना भारतातील समाज सुधारणेचे अग्रदूत आणि क्रांतिकारी मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, यांच्याबद्दल अजून अधिक माहितीसाठी तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करा PDF. मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती DM करतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा. धन्यवाद.